नमस्कार, मी प्रेषिता. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डिजिटल गप्पा या चॅनलवर. आजचा जो पॉडकास्ट आहे ना, तो थोडासा जरा वेगळा आहे. म्हणजे तुम्ही जर आधीचे जर पॉडकास्ट बघितले असतील, त्याच्यापेक्षा हा थोडासा वेगळा आहे. त्याचं कारण तुम्हाला हळूहळू पुढे कळेलच. आजचा जो पॉडकास्ट आहे तो थोडासा मिक्स इमोशनचा असणार आहे. म्हणजे थोडा इमोशनल आहे, थोडा इन्स्पायरिंग आहे. सो सुरुवात करूया आजच्या भागाला. पण त्याआधी जर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. म्हणजे कसं होईल ना, की इथून पुढे येणारे हे जे मस्त गप्पा ज्या होतात त्या तुम्हाला घर बसल्या अगदी मस्त एन्जॉय करता येतील. तर सुरुवात करूया आजच्या भागाला. तर आज आपल्यासोबत आहे देविका. तर देविका आणि तिची फॅमिली एक NGO आणि एक आपण म्हणू शकतो वृद्धाश्रम, ज्याचं नाव आश्रय आहे, ते चालवतात. सो त्याबद्दल आपण तिच्याकडनं भरपूर काही काही जाणून घेणार आहोत. सो हाय देविका, कसं वाटतंय तुला डिजिटल गप्पांवर येऊन? खूप छान. हाय. पहिले तर मला एक करेक्शन करायचं आहे. हां. आम्ही प्रयत्न करतो की आम्ही आश्रयाला वृद्धाश्रम नाही म्हणू. ओके. कारण द रिझन वी स्टार्टेड दॅट वॉज दॅट की बेसिकली वृद्धाश्रम ही आपल्या कल्चरमध्ये पद्धत नाही आहे. बरोबर. आणि ती नसावीच. राईट. सो दिस इज जस्ट अ प्लेस जिथे सिनियर सिटिझन्सला जर त्यांचं कोणी काळजी करणारं नसेल, त्यांची मुलं बाळं नसतील किंवा इथे सध्या इंडियामध्ये नसतील, बाहेर देशी गेलेले असतील, तर एक अशी आम्ही जागा बनवली आहे जिथे ते येऊन राहू शकतात नेचरच्या सानिध्यात. अच्छा. दे कॅन हॅव ऑर्गॅनिक फूड ओव्हर देअर. कारण आजूबाजूला सगळी शेती चालू असते. आणि बेसिकली दे कॅन हॅव अ व्हेरी नाईस लाईफस्टाईल क्लोज टू द नेचर. ओके. म्हणजे आपण एक सेकंड होम त्यांचं असं म्हणू शकतो की ज्या घरात त्यांना नाही राहता आलं, आपण ह्याच्यात डिटेलमध्ये पुढे बोलूच या. सो एक सेकंड होम म्हणू शकतो. सो आपण यातला आपल्या पुढच्या सगळ्या पॉडकास्टमध्ये वृद्धाश्रम न म्हणता आश्रय हे म्हणून नक्कीच बोलू शकतो. सो आपण सुरुवात करूयात की तू कशी, म्हणजे तुझा काय फील्ड आहे, तू म्हणजे नेमकं तुझं कोणत्या फील्डमध्ये तू काम करतेस? सो बेसिकली माझी जर्नी खूपच रोलर कोस्टर झालेली आहे. माझं एज्युकेशन झालं आहे इंटिरियर डिझायनिंगमध्ये. नाईस. बट वर्किंग म्हणजे शिकतानाच मला आय स्टार्टेड वर्किंग पार्ट टाईम इन व्हेरियस सेक्टर्स. आणि त्याच्यात माझं इंटरॅक्शन ॲडव्हर्टायझिंगसोबत झालं. सो आय डिड माय हायर एज्युकेशन इन ॲडव्हर्टायझिंग. आणि आता 8 वर्ष झाली आय हॅव बीन वर्किंग ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर, ॲज अन अकाउंट मॅनेजर म्हणतो आम्ही ॲडव्हर्टायझिंगमध्ये. जिथे आय मॅनेज अँड हँडल एव्हरीथिंग फ्रॉम स्टार्ट टू एंड फॉर ब्रँड्स. ओके. आणि लेटली इन द लास्ट 4 years आय हॅव बीन वर्किंग ऑल्सो ॲज अ ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट. सो माझं मेनली काम राहतं की I do my research well on the consumers, on the products, on the market trends. And I share my insights with the team, the creative team. So then they can proceed ahead to make those campaigns or those TVCs that you see on so म्हणजे तुझ्या अप्रुव्हल शिवाय ते पुढं जात नाही असं म्हणू शकतो आपण इन शॉर्ट. अप्रुव्हल नाही, बेसिकली मोर लाईक आय ट्राय टू शेअर ह्युमन इन्साइट्स. जे आम्ही रिसर्च करतो त्याच्यातून जे काही इन्साइट्स क्रिएट होतात, वॉट आफ्टर द ॲनलायझेशन ऑफ द एंटायर स्टडी द सर्वेज, आम्ही सर्वेज करतो पब्लिकसोबत ऑनलाईन किंवा ऑफलाईन जाऊन. आणि त्या सर्वेज थ्रू जे ॲनालिसिस येतं त्याच्या थ्रू वी देन क्रिएट आर इन्साइट्स की ब्रँडने काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. And then we share it with the brand, and then forward to that they take it ahead and work on it. Acha. Okay. So that has been my professional journey, and I got married 4 years back now. Sorry. वेळ कुठे जातो कळत नाही actually. So I got married. त्याच्यातनं मी पण जाते. सो वेळ कुठे जातो ते खरंच कळत नाही ऍक्च्युली. लाईक यू फील लाईक आत्ताच तर लग्न झालेलं.
So I got married in 2020 in the midst of COVID. Small intimate wedding. कोविड वेडिंग. हो, कोविड वेडिंग स्पेसिफिकली युनिक होती फार. आणि आफ्टर गेटिंग मॅरिड बेसिकली आय स्टार्टेड वर्किंग विथ माय फादर इन लॉ. ही हॅज बेसिकली जे सेरेनिटी फाउंडेशन आहे त्याची स्थापना करण्यात त्यांचा खूप ऍक्च्युली मोठा मी रोल आता आहे. त्याच्यावरच येणार होते की जे आपलं एनजीओ आहे तर त्याचं कशी म्हणजे सुरुवात कशी झाली की कोणाच्या डोक्यात आलं की म्हणजे एनजीओ फॉर्म करणं हे काय म्हणजे कोणाचीही बस की बात नाही आहे वो ऍक्च्युली वो. सो म्हणजे कसं काय डोक्यात आलं की आपण एनजीओ फॉर्म करू. कारण कसं होतं की एनजीओ फॉर्म करायचा पण त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी असतात त्या खूप म्हणजे असं कधी कधी खूप कॉम्प्लिकेटेड पण होतात. कधी कधी खूप त्याची मॅनेज करणं खूप डिफिकल्ट जातं. सो हे कोणाच्या डोक्यात आलं आणि कसं फॉर्म झालं आपलं जे एनजीओ आहे ते. सो एनजीओची सुरुवात झाली when I think my father-in-law, Vinod Thakur. Okay. Then basically माझं इंटरकास्ट मॅरेज झालं बेसिकली. आय एम अ महाराष्ट्रीयन आणि माझा नवरा म्हणजे माझे इनलॉज. आता नाव इवन मी वी आर गुजरातीज. ओके. अँड वी आर गुजराती ब्राह्मण्स. सो वी हॅव अ ओन टेम्पल इन मुंबई ओनली विच वी लुक आफ्टर. सो असंही म्हटलं जाईल की जे माझे सासरे आहेत किंवा आमची पूर्ण फॅमिली जी आहे त्यांच्या मूळ स्वभावातच सेवा इनबिल्ट आहे. लहानपणापासूनच ते मंदिरात पुजारी म्हणून काम केलेलं आहे त्यांनी. म्हणजे पूजा करण्यापासून मंदिर साफ करण्यापासून मंदिरात जे दर्शन करायला लोक येतात त्यांची सेवा. सो सेवा हॅज ऑलवेज बीन अ पार्ट ऑफ हिज लाईफ. अँड ही हिमसेल्फ आवर फॅमिली हॅज गॉन थ्रू अ लॉट ऑफ स्ट्रगल्स ऑल्सो. माझ्या सासूंना कॅन्सर होता. शी गॉट कम्प्लिटली रिकवर्ड फ्रॉम दॅट. बट then he also has been working through a lot of jobs. We had a business. So a lot of things happened through his own life, and he through those struggles he always saw that he always had a help from friends and families. And through that also he got a realization maybe and because seva is a part of his nature also. He always wanted to be there for others as well. आणि हे आपण एकटे नाही करू शकत. नाही, बरोबर आहे. म्हणून त्यांचे जे फ्रेंड्स आहेत, आमची फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांनी डिस्कस केलं. त्यांनी त्यांच्या मनातली गोष्ट त्यांच्यासमोर ठेवली. त्यांनी डिस्कस केलं आणि फॅमिलीमधून आणि फ्रेंड्सच्या सर्कलमधून काही लोकांनी मिळून मग ही ट्रस्ट फॉर्म केली. सो दोज ट्रस्टीज are the part of the Serenity Foundation as well. Okay. So I think the NGO got formed almost a decade ago. But आश्रय जे आहे त्याचं कन्स्ट्रक्शन हे 4 वर्षापूर्वी झालं. आमचं लग्न झालं त्याच वर्षी आय थिंक सो. अच्छा. त्याचं कारण हेही आहे की we have always tried to be true to the seva bhav, and we take donations only in the legal and only through connections only. Or from म्हणजे असं नाही आहे की थर्ड पर्सन नाही डोनेट करू शकत. एव्हरीवन कॅन डोनेट, बट इट नीड्स टू कम टू द राईट इंटेन्शन अँड राईट. ऍक्च्युली ते इंटेन्शन खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे जेव्हा आपण कोणतंही डोनेशन करतो किंवा हे करतो आपलं नेमकं काय इंटेन्शन आहे ते खूप जास्त मॅटर करतं. राईट. काही लोक असेही असतात की ते येतात आणि ते असं म्हणतात की आम्ही 10 लाख रुपये देतो पण तुम्ही आम्हाला ट्रस्टी बनवा. वी आर लाईक की इफ यू वॉन्ट टू डू द सेवा असेल ना त्याच्या मागे म्हणून ते मे बी त्या इंटेन्शननी ते डोनेशन करतात. राईट. बट what we try to do is you can donate, we will give you the trustee also, but then you have to be a part of this community and you have to be involved
with the process as well. आणि that's the thing. 4 वर्षापूर्वी आश्रय फॉर्म झालं. We keep on. There's a lot of senior citizens who come and stay with us. अंदाजे आता किती असतील बरं तिथे सिनियर सिटीजन्स? Thankfully आत्ता सध्या, so basically we have a lot of citizens coming and passing by, coming in their vacation period also, की त्यांना कंटाळा आलेला आहे, ते घरी एकटे असतात. ऍक्च्युली बेसिकली काय होतं की आफ्टर सर्टेन एज, दिस इज समथिंग आय लर्न फ्रॉम माय फादर इन लॉ, इज दॅट आफ्टर सर्टेन एज you start to feel lonely because राईट. I've seen this in my own father-in-law, my grandfather also. ओके. After a certain age, it is difficult to connect with the next generation. राईट. जनरेशन गॅप येतो तो तो. जनरेशन गॅप येतो, म्हणजे तुम्ही बोलणार काय गोष्टींबद्दल. बरोबर. आणि स्पेसिफिकली वेन यू डोंट हॅव युअर पार्टनर एनिमोर. म्हणजे माझी आजी गेल्यावर माझ्या आजोबांना फार त्रास झाला टू सस्टेन and keep on going. Right. He used to feel a lot lonely. So what happens is when you come to a place like Ashray, you meet a lot of people who are going through the same cycle or in the same process. त्यामुळे तुम्ही त्यांना कनेक्ट करायला खूप इझी होऊन जातं. सो तिथे आम्ही ॲक्टिव्हिटीजही करतो. तिथे कथा होतात, रामायण, भागवत गीताच्या कथा असतात. वी डू अ लॉट ऑफ टाइम्स वी डू कॅरिओके ऑल्सो टू हॅव दॅट फन अँगल ऑल्सो. ऍक्च्युली तो एक प्रत्येकामध्ये कोणा ना कोणामध्ये तो एक जो पार्ट असतो तो लपलेला असतो. सो म्हणजे अशा दृष्टीने अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीजनी त्यांना मे बी त्यांच्या यंग एज मध्ये किंवा जेव्हा त्यांना ज्या गोष्टी कराव्याशा वाटत होत्या त्या त्यांना करता नाही आल्या. सो आश्रय एक आपण म्हणू शकतो एक काही लोकांसाठी प्लॅटफॉर्म आहे की जे ते वेकेशन्स मध्ये येऊन ते त्याचं करू शकतात, म्हणजे ऍक्टिव्हिटीज म्हणा किंवा काय. ग्रेट ग्रेट. म्हणजे मी बघितलेलं हे, म्हणजे ऐकले, माझ्या ऐकण्यातलं तरी आश्रय जे असं आहे, म्हणजे मी असं पहिल्यांदा ऐकते की तुम्ही वेकेशन्सला सुद्धा तिथे येऊन राहू शकतात आणि एन्जॉय करून ऍक्टिव्हिटीज करून जाऊ शकतात. दॅट्स ग्रेट. हो, पण अनफॉर्च्युनेटली वी हॅव ऑल्सो सीन केसेस वेअर द फॅमिली मेंबर्स हॅव लिटरली डम्प्ड देअर ऍक्च्युली मी आता तुला तेच विचारणार होते की म्हणजे आता तू, म्हणजे जसं तुझं लग्न झालंय 4 वर्ष झाले, राईट. सो 4 वर्षामध्ये तू ऐकलेले पण असतील काही अनुभव किंवा तू स्वतः बघितलेले पण असतील की हे आश्रयमध्ये जे लोक येतात त्याच्यामध्ये अशा कोणता आतापर्यंतचा तुझा हार्ट टचिंग असा कोणती मुवमेंट होती की नाही बाबा ही खरंच खूप हार्ट टचिंग झाली, की आता आपण जसं म्हटलो की आश्रयमध्ये काही जणांना जमत नाही, आपल्या आईवडिलांकडे वेळ नसतो, काही कारणास्तव नाही बघता येत किंवा काही सम अदर फॅमिली रिझन्समुळे. सो मग त्याच्यामुळे म्हणजे असं कोणतं तुझी एखादी, म्हणजे कोणती एखादी केस बघितली आहेस का जी तुला खरंच खूप अशी हार्ट टचिंग होते? ऑनेस्टली लाईक जेव्हाही अशी कोणतीही केस आली तर ईच ऑफ देम आर व्हेरी डिसहार्टनिंग ऑनेस्टली. बट वन ऑफ द केसेस वॉज लाईक की त्यांनी त्यांच्या फॅमिली मेंबरला, म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हतं. ओके. दे वर टेकिंग केअर ऑफ हिम ॲज हिज अंकल. बट त्यांनी लिटरली त्यांना येऊन गेटवर सोडून चालले गेले विदाउट टेलिंग अस एनी इन्फॉर्मेशन अबाउट हिज मेडिकल कंडिशन, अबाउट हिज नीड्स. काही आम्हाला माहिती नाही आहे. सगळं त्यांच्याकडून माहिती घ्यावी लागते मग बसून हळूहळू. आणि त्यांना कन्सोल करणं इज अनदर टास्क ऑल टुगेदर, बिकॉज इट्स व्हेरी डिफिकल्ट टू इवन मेक समवन अंडरस्टँड वॉट यू योरसेल्फ कॅनॉट इवन इमॅजिन टू गो थ्रू. राईट. आपण त्यांची फेज नाही इमॅजिन करू शकत की ऍक्च्युली ते कोणत्या इमोशनल ट्रॉमामधनं जात असतील किंवा त्यांची काय इमोशनल फेज आहे ते आपण नाही, म्हणजे इमॅजिनच नाही करू शकत. खूपच म्हणजे ड्रास्टिकली. आणि असं की मग असे जे लोक जेव्हा येतात तेव्हा तुम्ही म्हणजे त्यांचं इमोशनल जी साईड असते, इमोशनल साईड तुम्ही कशा प्रकारे मग हँडल करता? So my father-in-law, he does a lot of counseling. Okay. He actually does a lot of counseling in rehab centers also. Oh. We also have our own rehab center opening soon in near Mount Abu. Oh, nice. And
it's been like, I think it's been almost 10 years he's been doing counseling for rehab centers. And आश्रयमध्येही कोणीही आलं, कोणालाही काही इश्यूज होतं, तर ही इज द ओनली पर्सन वी ऑल गो टू ऑनेस्टली, बिकॉज त्यांच्या समजवण्याची पद्धत खूप वेगळीच आहे ॲक्च्युली. he truly sees both the sides of the coin. And then explains you think it is not like ki, and we have seen cases like that also ki it's not always the family members who are wrong. Sometimes you can see a senior citizen also who can be a little difficult because एका सर्टन एजमध्ये आल्यावर तुम्हाला तुमच्या चॉईसेस किंवा तुमचं रुटीन किंवा तुमची लाईफस्टाईल चेंज करता नाही येत. बरोबर आहे. आणि what happens is then they expect their kids or their family members also to adjust around that lifestyle. म्हणजे ते एका पॉइंटला रिजिड होऊन जातात की so there is a lot of miscommunications also. So we also sometimes there's a chance of reconciliation also. की दोघांचं काउन्सिलिंग करून ते रिकन्सिलेशन करून ते परतही चालले जातात. तसेही फार केसेस होऊ शकतात. सो दॅट्स बीन देअर. बट ओव्हरऑल आय थिंक what we make sure is their stay is completely comforting, not just physically but emotionally or mentally as well. We get them to do yoga, we get them to do pranayam, we get them to get out of the ashraya, go to the temple near in the village. म्हणजे त्यांना रोज सकाळी आंघोळ करून बेसिकली वी सेट अप अ रुटीन फॉर देम, सो दे डोंट फील लाईक की इथे बसून आता काय करायचं. बरोबर. आम्ही ऑल्सो वी हॅव अ ह्यूज गार्डन इन आश्रय, जिथे आम्ही फुलं, भाज्या, फळं पण प्लांट केली आहे. सो दे लाईक टू बी अ पार्ट ऑफ दॅट गार्डनिंग प्रोसेस ऑल्सो. सो त्यांचं मन पण लागलेलं असतं. प्लस वी हॅव दिस स्मॉल ॲक्टिव्हिटीज एज अ सेट. कथा होतात, कॅरिओके सेशन्स होतात. वी समटाईम्स डू अ लिटल फूड इव्हनिंग फूड मिक्सर सॉर्ट ऑफ अ थिंग, जिथे थंडीमध्ये काही असं मेन्यू बनवला, बाहेर शेकोटी वगैरे लावून थोडं एन्जॉय केलं. सो दे ऑल्सो फील दॅट वी आर डुईंग समथिंग. कोणती क्रिकेट मॅचेस चालू झाले की प्रोजेक्टर लावलं. सो दे ऑल्सो enjoy the process. Something or the other is keep on happening. We keep on having activities over there. So त्यांचं मन लागून राहतं. अच्छा. आणि मग आता तिथे आश्रयमध्ये मधली जी सगळी मॅनेजमेंट आहे, तर ते मग तुझे फादर इन लॉ आहेत तेच बघतात की तिथे अजून वेगळी कोणती टीम आहे की जे करतात? माझे फादर इन लॉ बेसिकली तिथेच राहतात. बेसिकली द आश्रय इज इन आर बेसिकली इन आर विलेज ओनली. ओके. एन्सेस्ट्रल विलेज, जिथे आमचं मूळ आहे. अच्छा. सो ते आता रिटायर झाल्यावर कम्प्लिटली ते तिथे गावीच स्थायिक झाले. अच्छा. सो इट इज इझियर फॉर हिम टू टेक केअर ऑफ एव्हरीथिंग ओव्हर देअर. बट बिसाइड्स हिम देअर इज दीक्षिता ठाकर ऑल्सो, who used to work at BBC. But she is completely down to earth. And she has been also part of the entire process. She has been funding the NGO as well. Also, not just financially, she has been a process throughout in terms of establishing the foundation and then daily activities as well. Okay. आणि म्हणजे बाकीचे जे ट्रस्टीज आहेत, they are also keep on investing their time as per their availability as well. ओके. मी आधी जसं म्हटलं तसं एनजीओ सुरू करणं हे काय कोणाचंही काम नाहीये. जेव्हा तुम्ही स्वतः तिथे इन्व्हेस्ट करता, तुमचा स्वतःचा टाइम जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता, त्याच्यानंतरच ह्या अशा काही एक्स्ट्राऑर्डिनरी ॲक्च्युली एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्ट आहे ही जी तुझे फादर इन लॉ करतात. सो अशी एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्ट करणं सोपं नसतं. सो मी म्हणजे असं मला हे करायचं आहे की एनजीओ किंवा असं आपण वृद्धाश्रम वापरणार नाही, पण आश्रयसारखे जे संस्था आहेत ते बघितलं की लोकांच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये काय येतं की अरे काय ह्यांना डोनेशन्स मिळतात, मग डोनेशन्सवर चालतं. पण आम्हाला एक असं कळलंय की तुम्ही फक्त डोनेशन्सवर न अवलंबून राहता तुम्ही तुमचा स्वतःचा एक ब्रँड
काढलेला आहे सूची, राईट? Right. सो मग मला थोडं त्याच्याबद्दल सांगशील का? So brand actually it is not a part of the NGO. It just funds. It is a separate entity altogether because Yeah. as a non-profit organization, you cannot make profit out of anything and you cannot sell anything particularly. Yeah, right. So what we did is we have seen through the process की आम्हाला 10 वर्ष पण लागली to to get together a lot of funds to build Ashray from the foundation. Right. But it is not आमच्यानुसार we wanted to be a little independent ourselves also. की नेहमी फंड्सवर रिलाय नाही राहू आणि there should be a some portion of independence for the daily necessities. जसं आपलं फूड आहे, क्लोथिंग आहे, सडन मेडिकल एड कधी लागले तर. So to financially make us financially independent in that sort, we thought why not make some handmade products. Reason being also ki now going back to the first chapter again. Yeah. When I got married, now I have been living in Mumbai and Pune for the span of last 15 years. But I'm born and brought up in a very small town called Jalgaon. But so जळगावला असताना माझं बाळपण किंवा आय यूज टू हॅव अ लॉट ऑफ फन गोईंग. आमचे आजोबा आम्हाला शेतात घेऊन जायचे. वी यूज टू स्पेंड अ लॉट ऑफ टाइम देअर. देन इन टर्म्स ऑफ स्किन केअर और इन टर्म्स ऑफ health also, my mom always has been relied on home remedies. वो दादी के नुस्खे. तो बेसिकली आजारी पडले तर काढा बनवला, पिंपल्स आले तर फेस पॅक बनवला, आपलं काहीतरी पपायाचं फेस पॅक बनवला, केळ्याचा फेस पॅक बनवला. तर घरगुती गोष्टींनी ट्राय टू टेक केअर ऑफ युअर ओन health basically. So I've been part of growing up. I've seen that a lot. But Mumbai आल्यावर it's been a 360-degree change altogether, where I started using a lot of cosmetics for my skincare. I started investing in a lot of products in terms of my health also, supplements, this, that. Instead of taking care of it organically, basically. Right. So लग्न झाल्यावर जेव्हा आय वेंट टू द विलेजचं नाव बेसिकली ईडर आहे. उमेदगड स्पेसिफिकली, ते जे ईडर डिस्ट्रिक्टमध्ये येतं. नाव वेन वी वेंट टू द विलेज, ते परत मला एक्सपिरियन्स करायला भेटलं, विच आय हॅड कम्प्लिटली फॉरगॉटन अबाउट इन द लास्ट. झाला असेल तुला तेव्हा. I got to eat everything authentic and organic. म्हणजे लिटरली सकाळी शेतातनं तोडून भाजी आणली आणि ती बनवली आहे. So when you eat something fresh, when you breathe that amazing air quality, रात्रीचे चांदणे दिसतात गावी गेल्यावर. So that experience was completely inspiring altogether. And I came to a realization also ki why are we missing all this? Like we are working 24/7. Right. We sometimes don't even go home from offices. And we are doing all this for what? At certain level you need to enjoy life and basically enjoy life as it is. Yes. And enjoy the simple things in life. Right. So when we basically decided to make ourselves financially independent, to come to the main point again, we thought why not provide people what they are missing on. Like not everybody can come, not everybody has a home in the गाव की ते गावी गेले, ते राहिले तिथे, त्यांना ऑर्गॅनिक गोष्टी मिळाल्या. ते नाही पॉसिबल आहे. सो वाय डोंट वी टेक दोज थिंग्स अँड गो टू अँड गिव्ह इट टू देम, डिलिव्हर देम ऑन टू देअर डोर स्टेप. अँड तिथून मग
थोडी सुरुवात झाली. देन बट दिस वॉज जस्ट अ थॉट ऑफ माइंड, ज्याला लिटरली फ्रॉम स्क्रॅच एक्झिक्यूट करण्याचं पूर्ण श्रेय माझ्या फादर इन लॉला आहे. बिकॉज ही इज अ लिटरली एक्झिक्युशनर. लाईक वॉट एव्हर यू से ही कॅन गेट इट डन. Oh, great. Like by the time you're thinking about doing it, he'll have it done also. Oh, that's great. He'll completely get done with it. Oh. He's a very fast, speedy. Basically, he takes action very promptly. Oh. So तिथून सुरुवात झाली. We first made a few samples, a few products, shown it to the nearby shopkeepers. They loved the product. There was a lot of research that went into it. आम्ही थोडा अभ्यास केला about where to get the most organic ingredients for it. ऍक्च्युली मी आता तुला तेच विचारणार होते की जे आपले सूची जे आहे त्याच्या अंडर काय काय प्रोडक्ट्स येतात, म्हणजे स्किन केअर असेल किंवा अजून डेली इसेन्शियल्स असतील किंवा काय, म्हणजे काय काय आहे आपले. सो करंटली वी हॅव मेनली स्किन केअर अँड आपण म्हणू शकतो होम एसेन्शियल्स किंवा पूजा एसेन्शियल्स ऑल्सो. कारण आपल्याकडे तुपाचे दिवे आहेत. बरोबर. आपलं ओरिजिनल भीमसेनी कॅम्फर आहे आपल्याकडे. त्याचे बरेचसे त्याचे प्रोडक्ट्स आहेत. वी मेक ऑर्गॅनिक कावडंग धूप स्टिक्स ऑल्सो, विच आर लिटरली मेड फ्रेश फ्रॉम लाईक ऑल द इंग्रेडियंट्स आर सोर्स्ड फ्रेश फ्रॉम द फार्म्स. आणि त्याला आम्ही all the products are such basically. Right now we have skincare. In skincare we have soaps, we have face packs, and in home essentials we have the ghee diyas, dhoop sticks. We have a range of candles also, which currently are basically made of paraffin wax. But soon we are thinking of going towards finding, basically we're still finding the right source for it. So we will be going towards जे making सूचीचे that also. प्रोडक्ट आहेत त्याच्यात प्रत्येक ह्याच्यात कुठे ना कुठेतरी तुमचा बराचसा रिसर्च झालेला आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते म्हणजे सगळ्यांसाठी तुम्ही अवेलेबल केलेले आहेत. म्हणजे आता मला फॉर एक्झाम्पल तुला विचारायचं आहे, स्किन केअर मध्ये जर एखादं आपण आता आजकालच्या ह्याच्यात सगळेच जण खूप कॉस्मेटिक्सचं ह्याच्यात बघतात. सो म्हणजे अशा ह्याच्यामध्ये आपलं जे सूचीचं प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये फेस पॅक वगैरे आहे, तर ते त्याचं म्हणजे कशा बेस, कोणत्या बेस आहे त्याचा फेस पॅकचा वगैरे. सो आय थिंक तू पण लहानपणी यूज केलेलं असेल. ऍक्च्युली मी तुमचे काही काही प्रोडक्ट्स वापरलेले, म्हणजे ते आपलं कॅम्फर आहे ते वापरलेलं. सो तो खूपच मस्त होता. सो मग ते फेस पॅकच्या ह्याच्यात नेमकं काय होतं. सो फेस पॅक्स ऑल्सो वी हॅव मेड विथ मुलतानी मिट्टी. ओके. मुलतानी मिट्टी इज द म्हणजे कोर ऑफ स्किन केअर असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे लहानपणी तरी आईला म्हटलं की मला पिंपल आले किंवा मला स्किन रॅश झाली, काही झालं तर लगेच ते कपाटातून मुलतानी मिट्टी आणि गुलाबजलचं बॉटल बाहेर येतं. बरोबर. आणि त्याची पेस्ट बनवून लगेच लावली जातं. But what we have done is we have gone a step beyond it. We have sourced the other ingredients which make it a little power packed solution as well. आपल्या फॉर एक्झाम्पल आपल्या फेस पॅक मध्ये तुम्हाला रक्तचंदन पण सापडेल, which helps your skin heal itself. Or skin cells तो actually organically heal होतं. But it speeds up the process. It's like medicine for your skin. So these little nuances or these little value additions we have added to all the products. जे धूप स्टिक्स आहे ते लिटरली आम्ही स्मॉल बॅचेस मध्ये बनवतो. ऍक्च्युली सगळेच प्रोडक्ट आपले स्मॉल बॅचेस मध्ये बनतात. सगळे हँडमेड असतात. सगळे हँडमेड असतात. ओके. बिकॉज आपण सगळ्या प्रोडक्ट्समध्ये नॅचरल गोष्टी यूज करतोय. जे आपले साबण आहेत, इफ यू आर मेकिंग नीम सोप, लिटरली झाडावरून नीमचे पत्ते तोडून त्याचं ज्यूस काढून त्याचा जो चोथा असतो तो पण आपण यूज करतो, त्याचा ज्यूस पण यूज करतो नीम आणि तुलसीचा. सो एव्हरीथिंग इज फ्रेश अँड नॅचरल. सो व्हॉट वी ट्राय टू डू इज नाव इट इज त्याचं ड्युरेशन किंवा त्याचं एक्सपायरी इज period is quite wide. But what we want to do is we want to give people the
experience of the natural and fresh things rather than making, thousands of हो, stacks. आत्ताचे जे असतात प्रोडक्ट्स त्याचे बरेचसे म्हणजे एक 4-5 वर्ष तरी ते चालतील असं असतं. हा, सो मग that एवढं doesn't जर make नॅचरल sense. वापरलेलं आहे तर ऑब्व्हियसली त्याची थोडीशी लाईफ असणारच, थोडी कमी, पण ते तेवढंच पॉवरफुल आणि तेवढंच इफेक्टिव्ह पण नक्कीच असणार. आणि हे बघ, इट इज लाईक दॅट ओनली की तू जेवढं फ्रेश इवन इन युअर फूड तू जेवढं फ्रेश खाशील बरोबर आहे. तेवढं इट्स बेटर फॉर युअर हेल्थ. द Right. सेम वे द मोर फ्रेश अँड ऑर्गॅनिक थिंग्स यू यूज फॉर युअर स्किन केअर ऑर इवन प्रोडक्ट्स इन युअर डेली लाईफ, इट इज बेटर फॉर यू. काय होतं ना, आपण आता एवढे केमिकल्स यूज करतो ना इन आर डेली लाईफ, वी Actually. डोंट इवन रिअलाइज इट. Yes. लाईक आपल्या फिनाईल पासून ते आपल्या औषधापासून कॉस्मेटिक्स, सोप्स, एव्हरीवेअर there's so much of chemicals. What we are trying to do is we are just changing, we are giving you replacement of the few products at least right now, and in the future we'll try to get you more Expand, options yeah. and expand it to various range in your house or products in your house as well, household as well. सो तुमच्या घरात कमीत कमी केमिकल्स असो, जास्तीत जास्त ऑर्गॅनिक वस्तू तुम्हाला भेटू शकतात. आणि we keep our lifestyle a little conscious and a little sustainable basically. ऍक्च्युली आता सध्या सगळेच जण असे हेल्थ बद्दल किंवा आपल्या लाईफ बद्दल खूपच कॉन्शियस झालेले आहेत. सो गरज सुद्धा आहे, ऍक्च्युली गरज आहे. आपण जे सध्या पोल्युशन बघतो, हे बघतो, त्याच्यामुळे सगळ्यांना ते कॉन्शियसनेस सगळ्यांमध्ये येणं ते तेवढंच गरजेचं पण आहे. आणि आपले जे प्रॉडक्ट्स आहेत ते नक्कीच त्यांना हेल्प करतील. मला तुला अजून एक असं विचारायचं आहे की जे आपलं कॅम्फर आहे, जे भीमसेनी कापूर जे म्हटलीस तू, तर त्याच्याबद्दल जरा सांगशील का? म्हणजे कुठे आपण त्याचा कसा वापर करतो आणि म्हणजे त्याचे प्रोडक्ट्स कोणते कोणते आहेत? कॅम्फर पर्टिक्युलरली हॅज अ लॉट ऑफ बेनिफिट्स. आय थिंक यू मस्ट हॅव ऑल्सो यूज्ड इट. आपल्याला जेव्हा सर्दी होते आपण कॅम्फर स्मेल करतो सो दॅट आवर नॉस्ट्रिल्स गेट ओपन, ते जाम होऊन जातात. बरोबर. सो camphor actually has a lot of benefits for your skin also. It is very cooling for your skin. Yes, right. It has cooling properties. It is anti-inflammation. So we also have a camphor soap, which is an ultimate thing for summers. Like if you have a bath with that camphor soap, you will be refreshed for the entire day, and that is like I can guarantee that. Like, that is even my favorite products so far. Yeah. And it is a very revolutionary product also in a way, because it is, soap is something, if you see in the market also, you will see people guaranteeing you की तुम्ही हे यूज केलं तर हे बेटर होऊन जाईल, तुम्हाला तुमची स्किन ब्राईटन होऊन जाईल किंवा टॅन रिमूव्ह होऊन जाईल अँड ऑल दॅट. बट सोप्स बेसिक जॉब इज टू क्लीन युअर. राईट. And it is the ingredients that you put in addition to the soap. Those are the ingredients which are helping your skin. So we are making sure that those ingredients are natural and authentic. Like we are giving you the most authentic and organic ingredients as possible. सो आपण जेव्हा कॅम्फर सोप बनवतो, आपण त्या कॅम्फर सोप मध्ये भीमसेनी कॅम्फरची पावडर करून टाकतो. अँड इट इज लाईक वी क्रश इट बाय हँड, वी पुट इट इन द सोप सोल्युशन एज वेल. सो व्हॉट हॅपन्स इज each of the product has certain these kind of nuances or value additions which are helping you experience that organic and authentic products as well. Other than the soap, we also have camphor in a camphor cone. So camphor cone is something that you can use as an air freshener. Yes. In your cars, in washrooms, in your cupboards, basically small enclosed spaces. You can also use it in bigger spaces, but then that's a solution that the way Bhimseni camphor works, it needs an enclosed space to work in. But what you will find interesting is
जे आपल्याला मार्केटमध्ये कॅम्फर कोन्स भेटतात हम्म. त्याच्यात मेनली पावडर फॉर्म तुम्ही बघाल. हो राईट, ते पावडर मध्येच असते त्या Right. cone मध्ये. So it is not assuring in a way, because sometimes there's a lot of times what people do is people mix certain other ingredients also, or they can use a synthetic form of camphor also. हो. So you don't know if it is the original Bhimseni camphor or it is just a regular camphor that you can use, are synthetically grown in the lab also. So you don't know that. Other than that, a lot of companies also, what you will see is add a lot of preservatives or added fragrances. They'll add a little solutions or essential oils फॉर फ्रेग्रन्स. for the fragrance. राईट. What happens through that is, तू आता जेव्हा गाडीत बसशील तुला लिटरली डोर उघडल्या उघडल्या तुला एकदम एक भपका भपका येईल. येतो, बरोबर आहे. But what the camphor, our Bhimseni camphor does is, it is because we are packing the whole pieces in a jute bag Oh. as it is. Like आमच्या जे स्टाफ आहे, they come, जे त्याचं कोन पण आहे तो आम्ही प्रोडक्शन हाऊसमध्येच शिवतो. ओ, सो वी फिल इट म्हणजे पूर्ण स्क्रॅच पासून करता. scratch पासून. We get the jute bag, and the reason we are using a jute bag is also to keep it 100% organic and eco-friendly. We don't want to use that non-woven bags also. So what we are trying to do is keep it completely eco-friendly, keep it as authentic as possible. So जेव्हा तू गाडीत तुझ्या बसशील पण तुला एक भपका नाही येणार. Plus it will keep on helping you breathe in a very calm and you know, it will keep you calm म्हणजे तो throughout your स्ट्रॉंग, drive. जो स्ट्रॉंग येतो, तो स्ट्रॉंग स्मेल जो येतो तो Yeah. नाही येणार, एक स्मूथिंग स्मेल येईल. Right. It soothes you. Soothing smell पण येतो आणि it will help you breathe Right. finely as well. राईट, बरोबर आहे. ऍक्च्युली मी आता तुला आता हेच म्हणणार होते की जे तू म्हटलीस की तुम्ही ज्यूटचे जे वापरता ते तुम्ही स्वतः वीव करता, तिथले जे लोक आहेत. सो मग जे सगळे मी जे बघितले तुझे प्रॉडक्ट्स, त्याचं जे पॅकेजिंग आहे ते पण खूप मला इको फ्रेंडली वाटलं. म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यात पण तुम्ही एकदम स्क्रॅच पासनं लक्ष दिलेलं आहे. म्हणजे ते सगळे बायोडिग्रेडेबल आहेत का, कसं आहेत काय? Right. So all our packaging is eco-friendly. We are using a paper packaging only. To some extent, somewhere like for example, the zip bags will have a little plastic in it, but that is purely to keep the product, keep the fragrance or keep the ingredients intact. Its effectiveness. कारण काय होतं आता, फॉर एक्झाम्पल चंदन पावडर जर आपण ती ओपन ठेवली किंवा त्याच्यात पेपर, त्याचा स्मेल अँड चालला जाईल. And after certain time त्याची लाईफ कमी होईल. बरोबर. So certain products will have a little bit of plastic helping them. But also what we have done is, now for example, these Ziploc bags are reusable also. Yes, right. You can use it for storing your other products in the house. You can store some grains into it. So it is, see, आता it is like, it is not a individual's job to, you know, look after, to take care of everything. बरोबर आहे. It is all of us together. We have to take some steps, some conscious choices that we need to make in our daily life, which will, you know, ultimately help us also keep our health, keep us healthy basically, and also help the environment ultimately. बरोबर. So packaging जेवढं होऊ शकतं बेसिकली आम्ही इको फ्रेंडली ठेवायचा प्रयत्न करतोय. बरोबर. We wrap the soaps in butter papers and it is packed in paper boxes only. ओके. आणि आपलं हे जे सूचीचं जे प्रोडक्शन होतं ते कुठे होतं बरं? म्हणजे जिकडे आश्रय आणि आपलं NGO आहे तिथेच होतं की कुठे? गावीच होतं आपलं प्रोडक्शन. वी हॅव अ युनिट सेपरेट डेव्हलप्ड फॉर द प्रोडक्शन. ओके. आणि मग आता अंदाजे तिथं किती लोक जे तुमच्या सोबत प्रोडक्शन हाऊस मध्ये आहेत? सो वी हॅव 4 to 5 people over there. ओके. जे because we are making everything in small batches, it helps us keep the team also lean in a way and train them in a particular way.
सो त्यांनाही नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात बरोबर अँड आहे. दे कॅन ऑल्सो ग्रो. अँड ॲट द सेम टाइम व्हॉट हॅपन्स इज, जेव्हा आपण जसं आपण पहिले डिस्कस केलं, वेन वी आर प्रोड्युसिंग ऑल द प्रोडक्ट्स इन स्मॉल बॅचेस, दॅट एन्श्युअर्स अस टू कीप using fresh ingredients and fresh material for the every batch. So आपण एक 100 युनिट्स बनवतो प्रत्येक प्रोडक्ट्सचे, and the moment we realize that it is going out of stock, we then restock it. ओके. दुसरं प्रोडक्शन परत चालू अच्छा, करतो. म्हणजे ते तिथल्या गावातलेच लोक आहेत जे तुमच्यासोबत तिथे काम करतात. सो बेसिकली आता तू बघशील तर फॉर एक्झाम्पल आपल्या बरेचसे इंग्रेडियंट्स असे आहेत जे नियरबाय फार्म्स मधूनच येतात. आपले जे तूप वापरलं जातं दॅट कम्स फ्रॉम अ डेअरी नियरबाय. जे आपण कावडंग यूज करतो धूप स्टिक्स बनवण्यासाठी, तेही आपले नियरबाय फार्म्स मध्ये, कारण दे आर नॉट युझिंग इट, so they donate it to us, or they sell it to us. It basically they don't even sell. What we do is authentically we are trying to help each other out, where we get it from them, and we make sure we buy some food for the cattle there. So it is basically just taking care of each other. तर तू गावात गेलीस तर तुला हे खूप बघायला भेटेल. दॅट इज अ व्हेरी हेल्पिंग नेचर, and the entire community wants to help each other. So that is also a nice thing to be a part of. ऍक्च्युली गावामध्ये ऍक्च्युली असतं असं की मी जर तुला हेल्प केली आहे तर तू मला कधी ना कधीतरी करशीलच हेल्प, ते असतंच म्हणजे तिथे. पण आता आपण जरा सध्या बघतो ना की आपलं आत्ताचं जे कल्चर आहे की नाही एवढं इथे हेल्प होते एकमेकांना, पण ती गावामध्ये ती केली जाते. ते खूपच म्हणजे छान आहे. म्हणजे तू मागितली नाहीस तरी यू विल गेट द हेल्प फ्रॉम समवेअर. दे आर सो इन्क्लाइंड टू बी देअर फॉर इच अदर. ऍक्च्युली ते गावातले लोक जे असतात ना ते एकदम आपुलकीने विचारतात की म्हणजे तू जर कधी जाशील तिकडे तर तुलाही विचारशील, म्हणजे प्रत्येकाला ते असं आपुलकीने विचारतात. ते मग ते लोक तिथे काम करतात. तर मग एक म्हणजे ह्याच्यातनं तुम्ही एक एम्पॉवरमेंट पण क्रिएट होतेच आहे तिथे. बरोबर, तिथलेच लोक करतात. सो मग असे कोणते लोक आहेत का की म्हणजे ज्यांना तुमच्यासोबत काम करताना खूप हेल्प होते, म्हणजे फायनान्शियली म्हणा किंवा म्हणजे त्यांची एक फॅमिली स्टेबिलायझेशन होतंय का तिकडे? नक्कीच. आय मीन वी हॅव वन ऑफ द पर्सन हू बेसिकली वॉज क्वाईट अनस्टेबल बिफोर इन एनी जॉब, आणि त्यामुळे ही वॉज हॅव्हिंग अ लॉट ऑफ इश्यूज गेटिंग मॅरिड ऑल्सो, बट ही इज बीन वर्किंग विथ अस सिन्स 2 years now, and now he's forming his family also. He's starting his family. He's getting married soon. We have another member who is basically from scheduled caste. पण त्या जेव्हा आमच्याकडे आल्या, she came for work in terms of to help us with the household cleaning and everything. पण त्यांनी स्वतःहून खूप इंटरेस्ट दाखवला की मी करू शकते, मी हेल्प करते. ते मेनली शेतात काम करतात. पण त्यांनी इंटरेस्ट दाखवला की त्यांना चालेल, त्यांना शी वॉन्ट्स टू बी अ पार्ट ऑफ दिस. आणि त्यांनी हळूहळू शिकायला सुरुवात केली. लाईक फ्रॉम क्लिनिंग द प्रेमाइसेस टू लर्निंग हाऊ टू डू द पॅकेजिंग, फ्रॉम लर्निंग मेकिंग द हँडलिंग द प्रोडक्शन, टू ओव्हरऑल गेटिंग एव्हरीथिंग डन फ्रॉम स्क्रॅच. Now she looks after the entire production herself. Oh, great. So that is a very proud thing for her also, ki she can do a lot. She is not limited to a certain task. ते एक आपल्या सगळ्यांमध्येच असतं. जेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला एवढंच येतं, पण हळूहळू कपॅसिटी असताना करत नाही ते, त्याच्यातनं त्यांची थोडं कॉन्फिडन्सची गरज असते. समोरच्याने फक्त सांगायची गरज असते की तू करू शकते. बरोबर, यू कॅन डू इट अँड दे गेट थ्रू दॅट. म्हणजे सूचीच्या माध्यमातून
ती जी कोणी लेडी आहे ती आज इंडिपेंडंट झाली आहे, हे पण एक खूप ॲप्रिशिएट करणारी गोष्ट आहे. त्याच्यानंतर असं मला तुला अजून एक असं विचारायचं की जे आपले सूचीचे प्रोडक्ट्स आहेत ते आता म्हणजे बाय ऑर्डर तयार होतात की कसं, की आपले कुठे मिळतात, कसं काय? So we have our website online ओके. called suchi by780.in. ओके. आपण वेबसाईटवर जाऊन इमिजिएट परचेस करू शकतो. आणि ॲज आय सेड स्टॉक आपला लिमिटेड बॅचेसमध्ये असतो. ॲज सून ॲज वी सी द स्टॉक इज कमिंग टू अ एंड देन वी स्टार्ट रीस्टॉकिंग अगेन, लाईक वी स्टार्ट द प्रोडक्शन अगेन बेसिकली. ओके, म्हणजे मग आपण ऑर्डर देऊन ऑर्डर प्रमाणे पण आपण ते प्रोडक्शन होऊ शकतो. राईट. मला तुला एक थोडंसं मागे जाऊन एक प्रश्न तुला असा विचारावा वाटतो की आता तू जसं म्हटलीस तुझं सगळं लहानपण बालपण हे जळगावात गेलंय, बरोबर. त्याच्यानंतर तू मुंबईला शिफ्ट झाली आणि नंतर एकदम तू अशा फॅमिलीमध्ये गेलीस की त्यांचा मेन मोटिव्हच असा आहे की जे सगळे म्हणजे एकमेकांना हेल्पिंग नेचर आहे त्यांचं, राईट. सो म्हणजे तुला कितपत ते ऍडजस्ट व्हायला वेळ लागला की म्हणजे कसं की आता हे NGO म्हणा किंवा तुझं जे प्रोफेशनल आहे, बाय प्रोफेशन तू वेगळं आहे तुझं आणि वेगळं फील्ड आहे आणि हे NGO. सो मग ते तू कसं काय त्याचा ताळमेळ कसा साधलास तू? ऑनेस्टली सांगू, मला ॲक्च्युली गावी राहणं वगैरे खूप आवडतं. आय लाईक टू बी अ पार्ट ऑफ दॅट. आय लाईक दॅट सिम्पल लाईफ. माझ्यासाठी लक्झरी इज लाईक गच्चीत बसून एखादी बुक वाचत चहा पिणं किंवा being able to eat growing something out of your own garden and being able to eat that is luxury for me particularly. त्यामुळे गावी राहणं ह्याच्यात मला तर फार मज्जा येते. सरप्राइझिंगली लाईक इवन इट वॉज अ सरप्राईज फॉर माय फॅमिली ऑल्सो, लाईक माय इन-लॉज ऑल्सो. म्हणजे आता टू अ एक्सटेंट की मी सारखी इन्सिस्ट करते की जाऊया गावी. बट अँड ऑल्सो सेकंडली द थिंग इज आय हॅव ऑल्सो बीन अ लिटल काइंड ऑफ अ पर्सन हू लाईक्स टू हेल्प पीपल. लाईक लहानपणी ऑल्सो आमच्या घरी जे काकू यायच्या, मी आणि कधी कधी आई, कधी कधी मी, कधी कधी दादा त्यांच्या मुलांना शिकवायचं. वी यूज टू हेल्प देम स्टडी, कारण त्या गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये होत्या. बरोबर. अँड गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये इट इज मोस्ट ऑफ द टाइम्स असं होतं की पास केलं जातं पण त्यांना ॲक्च्युली येत नसतं काही. शी कुडंट इवन रीड. शी वॉज इन 4th स्टँडर्ड अँड she was not able to recognize alphabets also. But eventually she also started learning. She loved learning. तिला पण अभ्यास करायचा होता पण तिच्याकडे माध्यम नव्हतं. लाईक शी कुडंट her mother couldn't send her to tuitions and sort of things. त्यामुळे आम्ही शिकवायला सुरुवात केली. हळूहळू असं झालं, वर्षभरातच she was doing so well in her studies. And she graduated and got married. She is working in a proper government job also now. So that is like being part of something which helps someone selflessly actually feels very good. So तो जो ती जी फिलिंग आहे ना ती मला फार आवडते. बरोबर. And I was actually very glad when I even came to know that my boyfriend's father is something into this. आणि जेव्हा आमचं लग्न झालं, लाईक इट इज लाईक मी आणि माझे सासरे वी यूज टू सिट अँड डिस्कस की हे कसं करायचं, ते कसं करायचं. सो इट्स मोर ऑफ अ टीम वर्क. बरोबर. आणि हळूहळू इट्स बिकेम अ पार्ट ऑफ ऑल ऑफ अस. बरोबर. हे ॲक्च्युली हे एकट्याचं काम नाहीये, म्हणजे कोणतंही म्हणजे आतापर्यंत आपण जे सगळं बोललो की हे कोणाही एकट्याचं काम नाही. डेफिनेटली ह्याच्यामध्ये सगळ्यांची टीमच काम करते आणि ती दिवस रात्र काम करते. म्हणून आज आपण काही गोष्टी बघू शकतोय किंवा आज म्हणून तिथे आश्रयमध्ये पण जे लोक येतात त्यांना ती जी सेफ प्लेस वाटते ती ह्याच गोष्टीमुळे वाटते. बरोबर आहे. मला अजून एक असं विचारायचं होतं की म्हणजे आता तू म्हटलीस की तू जे घरी यायचे
मुलं त्यांना तुम्ही शिकवायचात वगैरे. सो म्हणजे असे जे कोणी मुलं आहेत त्यांना पण हेल्प होते का, म्हणजे केली जाते का NGO थ्रू वगैरे? Serenity Foundation, actually we have a lot of verticals. It is not restricted to help for senior citizens. आम्ही बरेचसे स्टुडंट्स स्कॉलर हु ॲक्च्युली जे स्टुडंट्स आहेत ज्यांना शिकायला आवडतं किंवा शिकायची आवड आहे, आर डुईंग गुड इन देअर स्टडीज, वी हॅव फायनान्शियली हेल्प देम ऑल्सो. बेसिकली म्हणजे त्यांच्या फायनान्शियल बॅकग्राऊंड असल्यामुळे असं बऱ्याचशा वेळा होतं की त्यांना शाळा सोडावी लागतं. सो व्हॉट वी डू इज वी create a case for them, go to people, pitch their case, get donations for them, and then we directly give that the amount of the fees to the school directly, so they can attend their entire school without any interruptions. Oh, great. आणि besides that आपण बऱ्याचशा वेळेस मेडिकल हेल्प पण केलेली आहे for anyone, like it's not restricted to senior citizens. It's been for kids also, for women also in the community. So आणि आपलं रिहॅबचं अँगल सुद्धा आहे. सो हेल्प when it comes to Serenity Foundation, we are not restricted to any one kind of niche. बरोबर. आश्रय आहे एक जे आमच्या हृदयाशी थोडं जवळचं आहे, बिकॉज बीइंग एबल टू हेल्प समवन हू इज हेल्पलेस ॲट अ सर्टन एज, इट इज अ काइंड ऑफ सेवा विच ॲक्च्युली फील्स गुड. त्यामुळे ते आहे. बट स्लोली इन द फ्युचर ऑल्सो वी आर प्लॅनिंग टू फॉर एक्झाम्पल स्टार्ट अ लिल स्किल डेव्हलपमेंट ऑल्सो. आमचा आता आश्रयचा फर्स्ट फ्लोअर कम्प्लिटली झालेला आहे. सेकंड फ्लोअरचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. वी ऑल्सो फॉर्मिंग अ थर्ड फ्लोअर, जिथे वील हॅव अ सर्टन क्लासरूम सॉर्ट ऑफ अ थिंग, जिथे आपण स्किल ट्रेनिंग पण करू शकतो गावातल्या बायकांसाठी, मुलांसाठी, सो दे कॅन लर्न मोर लाईफ स्किल्स बेसिकली. बरोबर आहे. जे त्यांना काम मिळायला हेल्प करू शकतात. म्हणजे तिथले जे गावातले लोक आहेत त्यांची लाईफ अजून कशी इम्प्रूव्ह होऊ शकते, त्यांना ज्या आतापर्यंत गोष्टी नाही मिळाल्या त्या ऍक्च्युली तू आतापर्यंत जे काही सगळं सांगितलंस ते त्याच्यावर एक अंदाज आला की जे NGO आहे ते एकाच स्ट्रेट एक मार्ग धरलेला नसून त्यांनी असे वेगवेगळ्या स्ट्रीम्स मध्ये आहे. लाईक आश्रय आहे, आता तू म्हणते तसं तुमचे फ्युचर प्लॅन्स जे आहेत ते, किंवा तू मगाशी उल्लेख केला की माउंट अबूला पण तुमचा एक रिहॅब सेंटर होत आहे, आणि परत आपले सूची प्रोडक्ट्स जे आहेत ते पण, म्हणजे असं खूपच छान वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सगळं आपले स्ट्रीम्स हे झालेले आहेत, ते खूपच मस्त आहे. सो आपण ट्राय करतोय की आपण एक वर्टिकल एस्टॅब्लिश करून त्याला कम्प्लिटली बिल्ड करून देन ओनली वी स्टेप टुवर्ड्स अनदर वन. बरोबर आहे. कारण even the people or the trustees who are working with us, the volunteers who are working with us, they have their own personal life as well, their professional life as well, and we all take some time off our personal or professional lives and do as much as we can for the foundation, for the people who are in need. So the process is a little slow, but it's truly going somewhere which has not only given back to the society but has given something to us also. बरोबर. आणि when it comes to Suchi particularly, Suchi's goal is not just to make Serenity Foundation financially stable, right, but it is also to generate a conversation to make basically आपण जे आपल्या रोजची लाईफ आहे त्याच्यात प्रत्येक गोष्ट, whether if you are buying something or you are taking a part of in an activity, or whatever we do in our daily lives, we need to be a little conscious about it. थोडं कॉन्शियसली चूज केलं पाहिजे की बरोबर, ही वस्तू वापरण्याने
काय अफेक्ट म्हणजे कुणाला किती अफेक्ट पडणार बरोबर आहे. इज इट बेनिफिशियल फॉर मी, ऑल्सो इज इट बेनिफिशियल टू द एन्व्हायरमेंट ऑर नॉट. बरोबर. लाईक वेअर डज दिस गो फ्रॉम हिअर नाव दॅट माझी शॅम्पूची बॉटल संपली आहे, आता ह्याची जर्नी पुढे काय आहे. सो अ लिटल थॉट प्रोसेस नीड्स टू बी गिवन वेअर वी हॅव completely left our, no, at a certain level we need to go back to the traditions. बरोबर. So that's about it. What we want to tell people is go to the website, check out our products. They are completely natural, they are made in small batches. We are trying to make it one at a time, like literally the people who are working with us also are so in love with the products or in love with their job, is that when you see them working on those products you will feel it की खूप प्रेमाने बनवलेले. आम्ही आता तेच म्हणणार होते की आता जसं आपण तू म्हटलीस मगाशी, आपण जे लहानपणी मुलतानी माती आणि गुलाबजल टाकून जे वापरायचो, म्हणजे आपण जे म्हणतो ओल्ड इज गोल्ड, ते डेफिनेटली आहेच आहे. आणि जसं आपल्याला तेव्हा आई तो एक फेस पॅक करून द्यायची, ज्या प्रेमाने तो फेस पॅक मिळायचा आपल्याला, त्याच प्रेमाने आपल्याला पण हे सगळे प्रोडक्ट्स त्याच प्रेमाने मिळणार आहेत. सो नक्की आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे सगळी वेबसाईट, आणि ते नक्की वेबसाईटवर जा आणि सगळे प्रोडक्ट्स एकदा गो थ्रू करा. डेफिनेटली कुठे ना कुठेतरी आपल्याला त्याचा फायदा होतोच, कारण आपण जे नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत त्याच्याने आपल्याला नक्कीच आपल्या स्किनला वगैरे, किंवा आपण आपल्या घरात म्हणा, किंवा सगळ्याच ह्याच्यामध्ये त्याचा इफेक्ट नक्कीच होतो. सो मला तुला असं एक अजून विचारायचं आहे की जर आश्रय आहे किंवा NGO आहे किंवा आपलं जे प्रोडक्शन हाऊस आहे, जर तिकडे जर व्हिजिट करायची असेल तर ते आपण करू शकतो का? सो द प्रोडक्शन हाऊस इज अ सेपरेट एंटिटी ऑल टुगेदर. पण आश्रयला नक्कीच आय वुड ॲक्च्युली इन्सिस्ट यू टू कम अँड एक्सपिरियन्स इट युअरसेल्फ. कारण म्हणजे आय थिंक देर कॅन बी अ बेटर वेकेशन हाऊस. म्हणजे तुम्ही तिथे जाऊ शकता, यू कॅन स्पेंड सम टाइम विथ द सिनियर सिटीजन्स हू आर स्टेइंग देअर. You can be a part of the community also, help us do a little gardening. We can have a little activities. You will get the most organic food. Like आज आम्ही लिटरली आजही मी तिथे गेले तर आम्ही कोथिंबीर तोडून आणतो. भाजी बनवायची असेल तर आम्ही सगळ्या वस्तू तोडून आणतो आणि त्यात freshly use करतो. So when you eat that food na, you actually feel so good. It is a completely different experience. You like if you even stay there for a certain period, you will actually see physical changes in your body as well. तुमचं गट हेल्थ चांगली होते, बिकॉज युअर गट हेल्थ इज गुड, युअर स्किन गेट्स बेटर. बरोबर. सो युअर बेसिकली ओव्हरऑल हेल्थ वर खूप चांगला इम्पॅक्ट होतो. बरोबर आहे. आपण जे काही खातो, म्हणजे आता तू अगदी म्हणते आम्ही तोडून आणतो, म्हणजे एवढं जर नॅचरल खात असो तर कोण बरोबर हे होणारच आहे नॅचरली. वी आर युजिंग, म्हणजे आपण जे जसं ग्रो करतोय, म्हणजे गार्डनिंग होतं तिथे आपण जो खत यूज करतो तेही नॅचरली बनवतो. आपण कंपोस्टिंग स्वतः करून खत बनवतो. अच्छा. त्यामुळे ते खतही एकदम नॅचरल आहे, इको फ्रेंडली आहे, त्याच्यात काही केमिकल्स नाही आहे. सो यू गेट व्हेरी ऑथेंटिक अँड ऑर्गॅनिक थिंग. अँड वेन यू यूज ऑर्गॅनिक अँड नॅचरल, you know, eat organic and natural, use products which are organic and natural, you are not only feeding your health or making your health better, पण तू तुझ्या म्हणजे आपण आज एवढी गरज आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे, लिटरली यू कॅन फील वेन यू स्टेप आउट. क्लायमेट्स चेंज झाले आहेत. बरोबर आहे. दिवाळीत थंडी नव्हती, पाऊस येतो. म्हणजे यावेळेस दिवाळीत गरम होत होतं, मागच्या वर्षी दिवाळीत थंडी वाजत होती. बरोबर आहे. लाईक ती जी दिवाळीची मजा होती लहानपणी, सकाळी 5 वाजता उठून अभ्यंग स्नान वगैरे करणं, ती मजा कुठेतरी हरवली आहे. बरोबर आहे. अँड समवेअर वी नीड टू ब्रिंग इट बॅक. वी नीड टू टेक सम स्टेप्स इन आवर लाईफ. अँड
that is the entire reason I'm here as well. Right. To convince people, or to at least get that thought started in your mind, कि when you are using something or you are buying from small businesses, not just from ours but any kind, like when you're choosing clothing also, when you choose when you choose cotton and khadi, you are actually choosing better, for not just for yourself but your family and the next generation also. Right. आणि आय नो की प्रत्येक गोष्टीत तेवढं इंटिग्रेट डिटेलिंग मध्ये जाणं शक्य नाहीये, बरोबर. but we have started somewhere. अँड वी हॅव द चॉईसेस की आपण ऑर्गॅनिक आहे तर मग कशाला दुसरीकडे जायचं, जर आपल्याकडे चॉईस आहे तर. राईट, बरोबर. तर इफ वी मेक दोज ऑप्शन्स फॉर देम, तर ते बरोबर, ऍक्च्युली तेच पण करू शकतो. बरोबर आहे. तर खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. तुला कसं वाटलं इथे बोलवण्याबद्दल? ऍक्च्युली this entire experience has been helping me also to get more insights and help me remember ki even I can connect the dots now. की मला ऍक्च्युली एवढं लक्षात नव्हतं की माझ्या लहानपणी एवढं झालेलं आहे. ऍक्च्युली आत्ता लक्षात आलं की बाबा ह्याचं पॉइंट तिथून चालू झालं, डिजिटल जर्नी तिथून चालू झाली. बरोबर. आपल्या डिजिटल गप्पांचं तेच आहे ना, आपण सगळ्या गप्पा एकदम इझी आणि एकदम मस्त, आपण जशा गप्पा मारतो तशा मारत असतो. बरोबर, मस्त. तर आम्हालाही खूप छान वाटलं आणि तुझ्याकडनं ना एक इन्स्पिरेशन मिळालं. म्हणजे जरी आज आम्ही तुझ्या फादर इन लॉला भेटलेलो नसलो तरी सुद्धा एक बॅक ऑफ द माइंड ते कसे असतील आणि काय, म्हणजे त्यांच्याकडनं पण एक इन्स्पिरेशन घ्यायला खरंच खूप आवडेल. आम्हालाही आवडेल आणि आपल्या प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल. नक्की विजिट करू शकता. नक्की. आय विल ऍक्च्युली शेअर कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑल्सो. इफ यू वॉन्ट टू कम स्टे विथ अस, यू कॅन स्टे इन आश्रय बेसिकली. आणि प्रोडक्ट्स तर तुम्ही नक्की वापरून बघा. नक्कीच. बिकॉज ईच अँड एव्हरी प्रोडक्ट आर मेड विथ अ लॉट ऑफ लव्ह and a lot of care, and I'm very sure you're gonna love it. तेच मी आता तेच सगळ्या आपल्या प्रेक्षक मंडळींना तेच आता म्हणणार होते की हे जे प्रॉडक्ट्स आहेत तुम्ही नक्की एकदा आपल्या वेबसाईटवर जा आणि नक्की सगळं चेक करा. खरंच खूप प्रेमाने, आता तू म्हटली तसं खूप प्रेमाने आणि मायेने बनवलेले प्रॉडक्ट्स आहेत आणि ऑर्गॅनिक आहेत. म्हणजे फ्रॉम द स्क्रॅच ते स्क्रॅचपासून अगदी पॅकेजिंगपर्यंत ते सगळे एकदम ऑर्गॅनिक आहेत आणि ते वापरलेले नक्कीच चांगले. त्या वेबसाईटवर जाऊन आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटचे डिटेल्स देतच आहोत, शिवाय तुझेही डिटेल्स देत आहोत आणि आपले आश्रयचे वगैरे डिटेल्स देत आहोत. सो तुम्हाला जर वाटलं की तुम्ही व्हिजिटही करू शकतात जसं देविका म्हटली तसं, सो नक्की वेबसाईटवर जा आणि आपले प्रॉडक्ट्स जे आहेत ते बघून आपण नक्कीच ऑर्डर करू शकता. हे बा, आपल्याकडनं काही फारसं काही होऊ शकत नाही, कारण हिंचे जे फादर इन लॉचं आपण त्यांचं जे बघितलंय, त्यांच्या डोक्यात जे काही विचार आहेत ते बघून आपण एवढं करू शकू नाही शकू आपल्याला काहीच सांगू शकत नाही. पण एक आपल्याकडनं थोडासा खारीचा वाटा म्हणा किंवा आपल्यासाठी ते चांगलं आहे की आपण ऑर्गॅनिक वापरतोय. सो ते नक्कीच छान वाटेल. सो थँक्यू सो मच. अख्ख्या डिजिटल गप्पाच्या टीमकडनं थँक्यू सो मच. तू आज इकडे आलीस आणि खूप छान वाटलं आम्हालाही तुमच्याशी गप्पा मारून. डेफिनेटली आपल्या प्रेक्षकांनाही खूप छान वाटलेलं असणारच आहे. सो तुम्हाला कसा वाटला आजचा पॉडकास्ट हा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आणि मगाशी मी आठवण केली होती, जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्याला असेच छान छान वेगवेगळे जे आपण ज्या गप्पा मारतो, आता डिजिटल वर्ल्ड आहे सो आपण डिजिटली गप्पा मारणं नक्कीच बेटर राहील. सो आपण डिजिटली गप्पा नक्कीच मारत राहू. सो पुन्हा भेटूयात एका नव्या कोऱ्या पॉडकास्ट सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा आणि लाईफ एन्जॉय करत राहा आणि स्टे ट्यून. थँक्यू सो मच.